नमस्कार मित्रांनो, समर्स ब्लॉग्स मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे थेट गावावरून। आणि हे बघा आपले सहकारी, हा माहिती आहे का कोण आहे? सुरतचा आपला भरपूर व्हिडिओ मध्ये बघितला आहे हा विजय, तो माझा भाऊ, आणि तो जीत सुरतच्या भावाचा मुलगा। तर आता आम्ही गावी आलो आहोत आणि आता आम्ही विचार केला की जरा पोहायला जाऊया जरा आपल्या शेतावरती। आंबीचा डोह तुम्ही रील्स मध्ये पाहिला असेल, तिकडे आम्ही जात आहोत आज पोहायला। किती मजा करणार आहोत ते आम्ही तुम्हाला दाखवू। तिकडे आमची शेती पण आहे, तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ठीक आहे? चला आता आपण जाऊया। गावचं वातावरण आहे ना एकदम मस्त झालेलं आहे। पाऊस पण पडत आहे, काल पाऊस पडला, पण आज एकदम वातावरण जबरदस्त झालेलं आहे। हवा सुटलेली आहे मस्त थंडगार। आणि हे बघा, हे बघा, गणपतीमध्ये तुम्ही ही नदी पाहिली असेल, किती पाणी असतं। आता बघा या नदीला चला आता आपण जाऊया। कसं मित्रांनो, माहिती गावाला आलो ना की मी घरात बसून राहतच नाही। पहिली गोष्ट म्हणजे मला बाहेरच आवडतं असं शूट करायला। सो आता आलेलो आहे 3 दिवसासाठी, तर म्हटलं चला घरात बसून काय करणार, जाऊया आपण पोहायला, मजा येणार आहे भरपूर। तो बघा, तो आमचा ब्रिज नव्हता ना तेव्हा सगळी माणसं ह्याच रस्त्याचा, वाटेचा किंवा गौंडाचा वापर करायचे। इथून मग आम्हाला दुसऱ्या ठिकाणी जावं लागायचं नदीला पाणी असल्यावरती। सो आता ही वाट कोण वापरत नाहीये, पण आता आम्ही या वाटेने चाललेलो आहोत। आपले आठवतंय का गणपतीचा सय्यारा? याच ठिकाणी शूट केलेला आहे। सेम प्लेस, बस सेम प्लेस, तू उभा आहे तिथेच शूट केलेला। आता बघा कसं झालंय, गणपतीमध्ये फील वेगळा असतो, दिवाळीत फील वेगळा असतो, समर मध्ये फील वेगळा असतो। आणखी एक जोडा ऍड झाला असता काय पण बोला मित्रांनो, गावचं वातावरण एकदम वेगळंच असतं। तो फील असतो ना, फील एकदम जबरदस्त असतो। आणि आमचं गाव कसं, सांगायचं राहून गेलं, माझं गाव साखळ्याची वाडी, तालुका मानगाव, जिल्हा रायगड। जास्त लांब नाही आहे, आमच्या भाईंदर पासून 170 किलोमीटर आहे। पण आमचं गाव आहे नाही असं पूर्ण एकदम दऱ्याखोऱ्यात, एकदम असं डोंगरांच्या आजूबाजूला वसलेलं आहे। दाखवतो तुम्हाला, थांबा। बघा या डोंगराच्या इथे बोरमाच आहे, तिथे कुंभलमाच आहे, आणि इकडे वरती या साईडला पेठ आहे, कुर्डू पेठ, जो किल्ला आहे ना तो। डोंगरामध्ये पण अजून गावं आहेत, वस्ती एवढी राहिलेली नाही आहे, फक्त बोरमातला रस्ता झालेला आहे त्याच्यामुळं तिकडे आहे वस्ती बऱ्यापैकी। कुंभलमातला तर एवढी नाही आहे वस्ती, आणि कुर्डू पेठवर तर नाच्या बरोबरच आहे, कारण की सगळे स्थलांतरित झाले। एवढ्यावरती चढून जाणं प्लस सगळ्या सुख सुविधा उपलब्ध नसतात ना, त्याच्यामुळे लोक बहुतेक हेच झाले। बघा आता आम्ही गवंडाने जात आहोत, आमच्याकडे याला गवंड बोलतात, गवंड। आता तुम्हाला रस्ता दिसतोय, पण याला गवंड बोलतात आमच्याकडे। तुमच्याकडे काय बोलतात नक्की कमेंट मध्ये सांगा। अजूनही लोक म्हशी पाळतात। किती म्हशी आहेत तुमच्याकडे? 15 म्हशी आहेत ना? दूध देतात ना? किती दूध निघतं तरी पण? सकाळचं 30, संध्याकाळचं 30 लिटर ना? गावाला राहूनही लोक करू शकतात, असंच नाही की शहरातच जावं लागतं, बरोबर ना? गावाला राहून पण आजकाल लोक धंदा पाणी करू शकतात। चला, थँक्यू। ऍक्च्युली तिकडे जायला, आंबीचा डोह बोलतो ना, तिकडे जायला 2 रस्ते आहेत। आमचा तिकडून शेतातनं पण रस्ता आहे, तर
हे भाऊ बोले की आपण इकडून जाऊ, कारण की इकडून कसं प्रॉपर रस्ता आहे ना चालायला, तो कसं आजूबाजूला बघायला लागतं जरा, कारण कसं आता सध्या वातावरण असं आहे, विचू काटा जनावर वगैरे. सो हा रस्ता आम्हाला बेटर पडला. हा कसं डायरेक्ट तिकडेच जातो आणि चालायला पण इझी आहे. तिकडे कसं थोडं एक ओढा क्रॉस करावा लागतो, प्लस भात शेती भाती वगैरे आहे, त्याच्यातनं रस्ते मग काढावे लागतात, ते भारी पडतं. तो आपण कुर्डुकोट ट्रॅक करतो ना, तो बघा तो इकडूनच आहे. हा बघा हा रस्ता कुर्डुकोट ट्रॅकला गेला. ते बघा इकडे बाईक आहेत, मला असं वाटतंय कोणतरी गेलं असतं ट्रॅकिंगला. हा बघा इथे रस्ता आहे, हा बघा इथे लावलंय मॅम. इकडून कुर्डुगड जायला खूप लोक येतात, कुर्डुगडला जायला ट्रेकर्स तर भरपूर येतात. नाही आलेला आहे आणि मी बघा गावामध्ये जातोय, फिरायला पवायला जातोय मस्त मस्त आंबीवरती. तिकडे पाणी लय मस्त असेल, चला बघूया. फायनली वेट इज ओव्हर. आम्ही पोहोचलेलो आहोत आता कुठे, आंबीचा ढोह. दाखवतो तुम्हाला. गणपतीत वेगळं रूप असतं आणि थंडीमध्ये वेगळं रूप असतं आणि मे महिन्यात सुकलेलं असतं. दाखवतो तुम्हाला. हा बघा आंबीचा ढोह. हा आहे आंबीचा डोह. पावसाळ्यात तुम्ही बघितलं असेल इकडे किती पाणी असतं. इथून तुम्ही क्रॉस पण नाही करू शकत, एवढं पाणी असतं. आणि बघा हे बांधण, बांधण बोलतात आमच्या इकडे, बांधण. तुमच्या इकडे काय बोलतात नक्की कमेंट करून सांगा. मासे पकडण्यासाठी बघा मासे आहेत का. चला आता आपण यांना क्रॉस करूया. बघा ऊन बऱ्यापैकी आहे आज. तिकडे तुम्ही पाणी पिऊ शकता. तिकडे आम्ही पाणी पियाचो, शेतावरती इकडे यायचो ना तेव्हा तिकडे पाणी पियाचो. तिकडून पाणी भरून घेऊन जायचो आम्ही पिण्यासाठी. मस्तपैकी पोहूया, उड्या मारूया मस्तपैकी. दाखवतो तुम्हाला. पावसाळ्यामध्ये एवढं स्लिपरी होतं ना इकडं, तुम्ही विचार करू नाही शकत. एवढं स्लिपरी होतं, चालूच शकत नाही तुम्ही इकडून. आता बरं आहे.
बघूया शूट करून कसं होतं. माय फर्स्ट अंडर वॉटर व्हिडिओ बघूया. चला तिकडे जा. चला मित्रांनो, पोहून झालेलं आहे. आता घरी जात आहोत. पोहून भूक लागली, आता घरी जाऊन जेवूया. तुम्हाला बघायला मिळालं की आमचा आंबीचा डोह आता दिवाळीच्या सुट्टीमध्ये कसा दिसतो. सो व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नवीनच चॅनल आहे, याच्यापुढे असेच व्हिडिओ येत राहतील, काही ना काही दाखवत राहील. तुम्हाला आवडलं पाहिजे बस. सो चला, टाटा बाय बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. काळजी घ्या. बाय.